नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 10 आहे, ज्यामध्ये आपण महसूल विभागाच्या आपल्या महसूल सेवक आता मित्रांनो कोतवाल या पदासाठी परीक्षेमध्ये सर्व काही अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न जे आहे या ठिकाणी आपण पाहत आहोत. आणि मित्रांनो, काल जे आहे आपण जालना जिल्ह्याची जी कोतवाल पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे त्याची आपण संपूर्ण व सविस्तर माहिती घेतलेली आहे. येत्या 15 सप्टेंबर पासून आपल्याला मित्रांनो थोडक्यामध्ये सर्व जिल्ह्यांच्या जे आहे या ठिकाणी कोतवाल पदाचे जे आहे जाहिराती पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या पदभरतीला थांबवला असाल किंवा तुमची पदभरतीची जी तयारी होती ती मित्रांनो तुम्ही कंटिन्यू करणार नसाल तर मित्रांनो आता कंटिन्यू करा, कारण का लवकरच आपल्याला सर्व जिल्ह्यांच्या जे आहे या ठिकाणी कोतवाल पदभरतीच्या जे आहे जाहिराती पाहायला मिळणारे आहेत. आणि मित्रांनो आता आपले देखील लेक्चरचे जे काही प्रमाण आता मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे, कारण का दिवसातून तुम्हाला 2 सेशन जे काही लाईव्ह प्रमाणामध्ये जे काही पाहता येणारे असेल आणि त्यासोबत इतर देखील संपूर्ण व्हिडिओ देखील आपले येणारे आहेत. त्यामुळे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला फटाफट सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून प्रत्येक अपडेट या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार असेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता कोतवाल जे काही PYQ क्वेश्चन्स व IMP क्वेश्चन्स आहेत ते या ठिकाणी आपण पाहणार आहोत. तर आणि तुम्हाला परीक्षेमध्ये देखील सेम एक्झॅक्ट अशा स्वरूपाचे जे प्रश्न पाहायला मिळणारे असतील, त्यामुळे प्रत्येक व्हिडिओला काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहत चला मित्रांनो. तर यामध्ये पहा, प्रश्न क्रमांक पहिला कसा आहे की महाराष्ट्रात क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे. तर महाराष्ट्रामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने या ठिकाणी विचारलेलं आहे. तर काय होईल याचं उत्तर? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर क, जे की अहिल्यानगर. तर अहिल्यानगर हे जे आहे जे की महाराष्ट्रामधील सर्वात मोठा जिल्हा आहे कायच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने, म्हणून पर्याय नंबर याचं क या ठिकाणी जे आहे ते उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न दुसरा असा आहे, ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून खालीलपैकी कोण काम करतो. तर ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून जे आहे या ठिकाणी विचारलेला आहे, तर कोण काम करतो? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर क, जे की ग्रामसेवक हा जो आहे ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून जे या ठिकाणी काम करतो, म्हणून पर्याय नंबर क याचं जे आहे ते उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे, महाराष्ट्रात लोहपुरुष म्हणून कोणाला ओळखलं जातं. तर कोणाला जे आहे ते ओळखलं जातं लोहपुरुष म्हणून. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की ब, सरदार वल्लभभाई पटेल. तर सरदार वल्लभभाई पटेल यांना जे आहे थोडक्यामध्ये जे की लोहपुरुष म्हणून जे आहे ते ओळखलं जातं, म्हणून काय होणार याचं उत्तर पर्याय नंबर ब या ठिकाणी जे आहे ते उत्तर होणार असेल. आणि तुम्हाला देखील कोतवाल पदभरतीच्या परीक्षेमध्ये सेम अशा स्वरूपातील आणि काही प्रश्न तर मित्रांनो जसाच तसे त्या ठिकाणी देखील येण्याचे चान्सेस आहेत, कारण का आपण PYQ सेशन जर पाहिला 2023 चे आपण संपूर्ण क्वेश्चन पेपर त्या ठिकाणी अनालिसिस केलेले आहेत, ज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यासाठी कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारण्यात आले त्याचे आपण संपूर्ण काही आतापर्यंत त्याचा अभ्यास केलेला आहे. जर तुम्ही तो आपला व्हिडिओचा भाग पाहिला नसेल तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनलच्या डॅशबोर्डमध्ये जा, तुमच्या जिल्ह्यांकरता स्पेशली जो काही PYQ 2023 चा क्वेश्चन पेपर आहे तो तुम्ही त्या ठिकाणी एक वेळेस मित्रांनो नक्की पाहून घ्या. त्यामधून तुम्हाला कळेल की प्रश्न कोणत्या लेवलचे आणि किती इझी विचारण्यात आलेले होते. फक्त तुम्हाला प्रश्नांचा योग्यरित्या अभ्यास करणं अतिशय इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. त्यानंतर पहा, पुढचा प्रश्न चौथा असा होता, जय जवान जय किसान ही घोषणा कोणी दिली होती खालीलपैकी. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की लाल बहादूर शास्त्री यांनी जी आहे ती दिलेली होती. तर कधी दिली जर असा प्रश्न विचारला तर ती आहे 1965 साली जी आहे ती दिलेली आहे. पर्याय नंबर याचं ब या ठिकाणी जे आहे ते उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे पहा, महाराष्ट्रातील नाशिक हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेलं आहे. तर कोण्या? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर क, जे की गोदावरी या नदीच्या जे आहे ते काठावर वसलेलं आहे. पर्याय नंबर क या ठिकाणी जे आहे ते उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे पहा 6वा, भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून कोणाला ओळखलं जातं. तर कोणाला ओळखलं जातं? तर हे आहे पर्याय नंबर ड याचं उत्तर, जे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जे आहे भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून जे की ओळखले जातं. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे पहा, महाराष्ट्रातील लोणार सरोवर हे कोणत्या जिल्ह्यात आहे. तर कोण्या जिल्ह्यामध्ये आहे लोणार सरोवर? तर याचं उत्तर आहे जे की पर्याय नंबर अ, बुलढाणा या जे आहे ते जिल्ह्यामध्ये आहे. तर बुलढाणा जिल्ह्यातील लोणार हे जे आहे उल्कापातामुळे निर्माण झालेलं जगातील प्रसिद्ध खोऱ्या जे की खाऱ्या पाण्याचं हे थोडक्यामध्ये जे की सरोवर आहे, म्हणून पर्याय नंबर याचं अ या ठिकाणी. तुम्ही कोतवाल पदभरती 2026 ची तयारी करत असाल आणि जर तुम्ही अजूनही आपली जिल्हानिहाय जी आपली टेस्ट सिरीज आहे जर तुम्ही जी घेतली नसाल तर मित्रांनो वेळ वाया घालवता, व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप सेलरची लिंक दिलेली आहे. तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून तुमच्या जिल्ह्यानुसार तुम्ही ज्याही जिल्ह्यामधून मित्रांनो तयारी करत असाल कोतवाल पदभरती 2026 ची, त्यासाठी मित्रांनो तुमच्या संपूर्ण जिल्ह्याच्या विशेष माहितीसहची आपली जी आहे ती टेस्ट सिरीज मित्रांनो तुम्ही घेऊ शकता, ज्यामध्ये तुम्हाला परिपूर्ण जे कोतवाल पदभरतीचा पेपर फॉर्मॅट आहे त्यानुसार तुम्हाला सर्व त्यामध्ये जे मित्रांनो क्वेश्चन्स पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये तुम्हाला जिल्हा विशेषची माहिती मिळेल, त्यासोबतच जिल्हा विशेष जे काही सामान्य ज्ञान आहे ते देखील त्यावरचे प्रश्न पाहायला मिळतील व जे इतर आपले टॉपिक आहेत ज्यामध्ये मराठी व्याकरण असेल, गणित
गणित बुद्धिमत्ता असेल हे देखील तुम्हाला त्यामध्ये प्रश्न पाहायला मिळणारे आहेत. परिपूर्ण प्रश्न संख्या ही 50 असणारी असेल आणि त्यासाठीचे गुण जे की 100 गुण त्या ठिकाणी तुम्हाला जे आहे ते ठेवण्यात आलेलं आहे. तर त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या जिल्ह्यानुसारची परिपूर्ण तयारी करायची असेल तर मित्रांनो तुम्हाला वेळ न वाया घालवता लगेच आपल्या व्हॉट्सअप सर्व्हरशी कॉन्टॅक्ट करायचा आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांची ऑफिशियली लिंक दिलेली आहे, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून फी मात्र फक्त आपण मित्रांनो या ठिकाणी 200 रुपये ठेवलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना ज्या आपल्या जिल्ह्यानुसार जर तुमची तयारी परिपूर्ण करायची असेल तर लगेच मेसेज करा, संपूर्ण टेस्ट सिरीज मिळवून घ्या आणि मित्रांनो चांगल्या उत्तम तयारीला लागा. तर मित्रांनो तुम्ही अजूनही आपली जिल्हानिहाय टेस्ट सिरीज जर घेतला नसाल तर मित्रांनो लगेच तुमच्या जिल्ह्याकरता जे काही तुम्ही कोतवाल पदभरतीची तयारी करत असाल तर तुमच्या जिल्हा विशेष सोबत मित्रांनो इतर सर्व काही घटक त्यामध्ये ऍड करून दिलेले आहेत, ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणत्याही महागडं पुस्तकाची गरज पडणार नसेल किंवा तुम्हाला मित्रांनो कोणत्याही महागड्या बाबीची या ठिकाणी गरज पडणारी नसेल. तर ज्या विद्यार्थ्यांना जिल्हानिहाय टेस्ट पाहिजे असेल, ज्यांना कोतवाल पदभरतीची चांगली तयारी करायची असेल, त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करा आणि मित्रांनो तिथून जे आहे तुम्ही संपूर्ण मिळवू शकता. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे पहा, जो की 8वा काय म्हणतो की महाराष्ट्राचं राज्यफूल जे की खालीलपैकी कोणाला मान्यता आहे किंवा कोणाला जे आहे जे की मान्य केलेलं आहे राज्यफूल म्हणून, तर ते आहे पर्याय नंबर ब, जे की जरूळ या जे आहे थोडक्यामध्ये जे की फुलाला जे आहे राज्यफूल म्हणून जे आहे थोडक्यामध्ये मान्यता दिलेली आहे. पर्याय नंबर ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. तर प्रश्न IMP आहे, लक्षात ठेवून घ्या. त्यानंतरचा 9वा प्रश्न, खालीलपैकी कोणता ग्रह लाल ग्रह म्हणून ओळखला जातो यापैकी, तर कोणता आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर क, जे की मंगळ हा जो ग्रह आहे लाल ग्रह म्हणून जे आहे ते ओळखला जातो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे, पन्हाळा हा ऐतिहासिक किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे, तर कोण्या, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर क, जे की कोल्हापूर या जे आहे ते जिल्ह्यामध्ये आहे. तर पन्हाळा हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाशी संबंधित असलेला महत्त्वाचा किल्ला जे की कोल्हापूर जो काय 11वा कसा आहे पहा, काय म्हणतो की क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामध्ये जे काय राज्यांचा क्रम आहे ज्यामध्ये महाराष्ट्राचा क्रम कितवा लागतो असं म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की या ठिकाणी क, तिसरा क्रमांक जो आहे तो महाराष्ट्राचा लागतो. तर पहिला कोणता लागतो, पहिला जे आहे जे की राजस्थानचा लागतो, दुसरा जे आहे जे की मध्य प्रदेशचा लागतो आणि जो तिसरा आहे तो आहे जे की आपला महाराष्ट्राचा आहे. तर अशा प्रकारे जे आहे थोडक्यामध्ये जे की तिसरा आपला क्रमांक येतो. आणि जर महाराष्ट्राचं क्षेत्रफळ विचारलं तर ते आहे 3,07,713 चौरस किलोमीटर एवढं जे आहे जे की आपलं क्षेत्रफळ आहे मित्रांनो. तर कन्फ्यूज होऊ नका, फक्त संपूर्ण माहिती लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न 12वा या ठिकाणी काय म्हणतो, राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो, तर राष्ट्रीय विज्ञान दिन तर कोणता दिवस आहे तो, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की 28 फेब्रुवारी हा जो दिवस आहे तो साजरा केला जातो. तर का केला जातो, कारण का भारताचे प्रसिद्ध शास्त्रज्ञ CV रामन यांनी जे आहे रामन इफेक्टचा शोध जो की 28 फेब्रुवारी 1928 रोजी लावला होता. तर त्यांच्या या महान शोध प्रत्यार्थ जे आहे दरवर्षी 28 फेब्रुवारी हा दिवस विज्ञान दिवस जे म्हणून साजरा केला जातो. त्यानंतरचा प्रश्न पुढचा असा आहे, भारताचे राष्ट्रगीत जनगणमन कोणी लिहिलं आहे, तर जनगणमन कोणी लिहिलेलं आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर बी, जे की रवींद्रनाथ टागोर यांनी जे आहे जे की लिहिलेलं आहे. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे, महाराष्ट्रात 5 नद्यांचे खोरे म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो, तर कोणता आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ड, जे की धुळे हा जो आहे थोडक्यामध्ये आहे. तर धुळे जिल्ह्यामध्ये तापी, पांझरा, बोरी, अरुणवती आणि कंजाई या अशा नद्यांचे जे आहे थोडक्यामध्ये खोरे पसरलेले असल्याने धुळे जिल्ह्याला प्रामुख्याने 5 नद्यांचे खोरे म्हणून जे आहे ते ओळखलं जातं. तर हे संपूर्ण प्रश्न आपण जिल्हा विशेषमध्ये कव्हर केलेले आहेत. ज्या विद्यार्थ्यांना पाहिजे असेल त्याने सेलरला आपल्या मेसेज करा आणि मिळवूनच घ्या मित्रांनो, कारण का परीक्षा दृष्टिकोनातून संपूर्ण जे IMP म्हणतो ना आपण, जे क्वेश्चन्स जे की परीक्षेमध्ये रिपीट होऊ शकतात असे सर्व प्रश्न आपण त्यामध्ये तुम्हाला ऍड करून दिलेले आहेत. त्यानंतरचा प्रश्न पुढचा आपला प्रश्न क्रमांक 15वा असा आहे पहा, काय म्हणतो, संत गाडगेबाबा यांचं मूळ नाव काय होते, तर काय होतं त्यांचं मूळ नाव, तर यांचं उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की डेबूजी झिंगराजी जानोरकर हे जे आहे थोडक्यामध्ये होतं. तर त्यांचं जन्म नाव जे की डेबूजी हे होतं, वडिलांचं नाव झिंगराजी हे जे आहे होतं आणि त्यांच्या आईचं नाव विचारलं तर त्यांच्या आईचं नाव होतं सकुबाई असं जे आहे थोडक्यामध्ये होतं. तर हे सर्व IMP माहिती आहे, तुम्ही लक्षात ठेवून घ्या. त्यानंतरचा पुढचा प्रश्न पहा, काय म्हणतो, खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्राची पश्चिम वाहिनी नदी नाही, तर पश्चिम वाहिनी नाही म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ड, जे की भीमा ही जी आहे पश्चिम वाहिनी नदी नाही आहे. तर नर्मदा, तापी, वैतरणा या नद्या पश्चिम वाहिनी आहेत. तर अरबी समुद्रात जाऊन मिळतात ह्या नद्या. तर भीमा ही नदी जी की पूर्व वाहिनी नदी असून ती कृष्णा नदीत जाऊन जे आहे ते मिळते, म्हणून पर्याय नंबर ड याचं उत्तर होईल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती कोण करते, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की राष्ट्रपती हे जे आहे थोडक्यामध्ये करतात. त्यानंतर पुढील प्रश्न, महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती आहे,
तर कोणती? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की मुंबई ही जी आहे थोडक्यामध्ये आहे. तर मुंबई महानगरपालिका ही महाराष्ट्रातील आणि देशातील सर्वप्रथम स्थापन झालेली ऐतिहासिक महानगरपालिका आहे, ज्याची स्थापना 1888 मध्ये जी आहे ती झालेली होती. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, अजिंठा व वेरूळ लेण्या कोणत्या जिल्ह्यात येतात? तर कोण्या जिल्ह्यामध्ये? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर अ, जे की छत्रपती संभाजीनगर ह्या ज्या थोडक्यामध्ये जे की जिल्ह्यामध्ये येतात. त्यानंतर आपला पुढचा प्रश्न असा आहे पहा, पाण्याचा रासायनिक रेणूसूत्र जे की काय आहे? तर कोणता? तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की बी, H2O हे जे आहे थोडक्यामध्ये जे की पाण्याचा रासायनिक सूत्र आहे. पर्याय नंबर याचं ब या ठिकाणी जे आहे ते उत्तर होणार असेल. तर असे मित्रांनो आजच्या व्हिडिओमधले आपले टॉप 20 क्वेश्चन होते जे की आपण या भागात पाहिलेलं आहे. जर तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न जे आहे जे की रेग्युलरली जर पाहायचं असतील तर फटाफट आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि ज्या विद्यार्थ्यांना संपूर्ण काही जिल्हा निहाय जर टेस्ट सिरीज हवा असेल, ज्या विद्यार्थ्यांना जिल्ह्याविशेषची माहिती सोबत, तर संपूर्ण काही आपली टेस्ट सिरीज मिळवून घ्या. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऑफिशियली लिंक जी आहे मित्रांनो आपल्या सेलरची उपलब्ध करून दिलेली आहे. आणि वेळ हा तुमच्याकडे खूप कमी आहे, त्यामुळे जेवढा लवकर मिळवून घेशाल जेवढी लवकर तुमची तयारी सुरुवात होईल तेवढं मित्रांनो तुमच्यासाठी जे की चांगला असणार आहे. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन प्रश्नांसोबत. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.